नाही, बंडखोरी होण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नाही. कारण की मी कोणत्या घटक पक्षामध्ये आत्तापर्यंत तरी नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारची बंडखोरी होण्याचा हा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही. कसे गणित लावून आपण उमेदवारी आलो? निश्चित या ठिकाणी पाहायला गेलं तर मी अपक्ष उभं राहतो. कसल्याही प्रकारचे माझे मताचे ह्या ठिकाणी गणित नाही आहे. तरीसुद्धा एक सर्वांच्या विश्वासावरती व सर्वांच्या प्रेमाखातर मी या ठिकाणी माझा अर्ज हा दाखल केलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी मला यश हे मिळणार ही मला आशा आहे. काय अदृश्य शक्ती आहे सोबत? निश्चित काही प्रमाणात असेल, त्याच जोरावरती मी या ठिकाणी आलेलो आहे आणि होईल. नाही, गेल्या अनेक वर्षापासूनची माझी स्वतःची इच्छा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी समाजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहे. कुठे ना कुठेतरी माझ्यासोबतचे जेवढे सर्वजण आहेत किंवा जे हितचिंतक आहेत त्यांची कुठे ना कुठेतरी इच्छा आहे की मी एखाद्या पदावरती येणे आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून अजून या ठिकाणी समाजकारण करण्याची संधी मला या ठिकाणी मिळेल, यामुळे मी आलो आहे. आपल्याला असं वाटतं की माझे जे आमदार होते 5 वर्ष फिरकलेच नाही त्या जिल्ह्यात, त्यामुळे पक्षाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवार न्याय देईल जिल्ह्याला असं वाटतं? निश्चित ह्या ठिकाणी मी जो ह्या ठिकाणी आलेलो जो आहे सर्वश्रुत आहे की मी कशा पद्धतीनं माझं स्वतःचं काम आहे. कसल्याही पदावर नसताना सुद्धा या ठिकाणी मी 24 तास सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि त्या माध्यमातूनच मला फार मोठ्या प्रमाणात मागणी केल्या, म्हणजे मला स्वतः सगळ्यांनी सांगितल्यामुळे मी या ठिकाणी उभं राहत आहे.